लाडकी बहीण योजना या योजनेचा अजूनही जी.आर आलेला नाही, त्यामुळे राज्य शासनाने लवकरात लवकर खरं तर या योजनेचा जी.आर आणणं गरजेचं आहे आणि 2 हप्ते यावेळेस देणं पण गरजेचं आहे. बघा आता अजूनही निर्णय झालेला नाही 2 हप्त्याबद्दल, पण तरी देखील सर्व लाडक्या बहिणींची रक्षाबंधनानिमित्त जे आहे सर्वांची मागणी आहे की दोन्ही हप्ते एकत्रित द्यावेत, म्हणजे 3,000 रुपये लाभ जो आहे एकत्रित द्यावा. अजूनही जी.आर आलेला नाही. जर जी.आर जेवढा लवकर आणीन शासन तेवढं चांगलं आहे. त्यामुळे राज्य शासनाला, राज्याच्या महिला बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांना पण विनंती आहे की ताई लवकरात लवकर जे आहे जुलै महिन्याचा म्हणजे लाडकी बहीण योजनेचा जी.आर आणा आणि जर शक्य असेल तर दोन्ही हप्ते लवकरात लवकर देण्याचा पण प्रयत्न करा. कारण की यावेळेस बघा रक्षाबंधनानिमित्त या योजनेमध्ये वाढ होणं अपेक्षित होतं. गेल्या वेळेस पण तसंच होतं की रक्षाबंधनानिमित्त वाढ होणं अपेक्षित होतं पण झालेली नाही. आता रक्षाबंधनानिमित्तच का वाढ होणं अपेक्षित होतं तर त्याचं मी थोडक्यात तुम्हाला कारण सांगतो. मध्य प्रदेशमध्ये सर्वात अगोदर लाडली बहीण योजना तिथे म्हणतात हिंदीमध्ये, तर ती योजना तिथे आली पहिल्यांदा, बरोबर. त्याच्यानंतर मग महाराष्ट्रामध्ये आली, पण मात्र तिथे रक्षाबंधनानिमित्त मध्य प्रदेशमध्ये 1,000 रुपये पहिल्यांदा प्रत्येक लाभार्थ्यांना मिळायचे. मग त्यांनी काय केलं की 250-250 रुपये वाढवले. मग आता दोनदा त्यांनी 250-250 रुपये वाढवले. दोन्ही वेळेस जे 250-250 रुपये वाढवले ते रक्षाबंधनाचाच दिवस त्यांनी जे आहे त्या वाढीला कारणीभूत ठेवला. म्हणजे की रक्षाबंधनानिमित्त लाडक्या बहिणींना जे आहे 250-250 रुपये वाढवले. म्हणजे आता तिथे जर पाहिलं तर 250-250 रुपये दोनदा वाढले आहेत. म्हणजे एकूण तिथे प्रति लाभार्थ्याला जवळ म्हणजे 1,500 रुपये लाभ मिळतो. आणि तिथे लाभार्थ्यांची संख्या बिन काही कमी नाही आहे. तिथे लाभार्थ्यांची संख्या जवळपास बघा 1,20,00,000 दरम्यान आहे. मोठा आकडा आहे तिथे पण. तिथे बी काही कमी लाभार्थ्यांची संख्या नाही आणि तिथे पण किती रुपये मिळतात 1,500 रुपये. तर त्याचप्रमाणे राज्य शासनाने पण लाडकी बहीण योजनेचं मानधन पण वाढवावं आणि जर तसं होत नसेल तर किमान यावेळेस 2 हप्ते देण्याचा प्रयत्न करावा. आता तुमच्या मनामध्ये जर प्रश्न असेल की जी.आर येणार का, तर जर समजा आज जी.आर आलाच, आज 12 तारीख आहे, खरं तर कालच जी.आर यायला पाहिजे होता, पण आज जी.आर आलाच. आता सकाळपासून तर आलेला नाही दुपारपर्यंत, पण जर जी.आर आला तर त्याची अपडेट जी आहे त्या जी.आरच्या संदर्भातली जी अपडेट आहे आपल्या चॅनलवर तुम्हाला तात्काळ लगेचच जी.आर आल्याच्या नंतर पाहायला मिळेल. त्यामुळे कोणीही त्याबद्दल चिंता करायची गरज नाही. जी.आर आला की लगेच ती तुम्हाला अपडेट मिळेल, पण तुर्तास तरी सकाळपासून दुपारपर्यंत कोणत्याही पद्धतीने जी.आर आलेलं नाही. त्यामुळे लवकर जी.आरच्या संदर्भात हालचाली वाढवाव्यात आणि लवकरात लवकर या योजनेचं वितरण करावं. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. बघा काही अडचण असेल तर नेहमीप्रमाणे कमेंट्समध्ये विचारू शकता. धन्यवाद.